नारायण राणे यांचं नाव खासदारकीसाठी सुचवल्यामुळे आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही असा दावा शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। एवढंच नाही तर मंत्रिपद मिळणार नसल्याच्या धमक्या इच्छुक उमेदवारांकडून आल्याचंही केसरकर यांनी म्हटलंय। सावंतवाडीतील एका कार्यक्रमात उदय सामंत उपस्थित असताना दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून खासदारकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपल्याला धमक्या दिल्याचा दावा केसरकरांनी केलाय। लोकसभा निवडणुकीच्या वेळी सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील या मतदारसंघातून इच्छुक होते। त्यामुळे केसरकरांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कुणाकडे आहे याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सांगतो की मी अनेक लोकांना सांगितलेलं नाहीये की राणे साहेबांना ज्या वेळेला मी तिकिटासाठी सगळ्यात अगोदर आवाज मी उठवलाच आहे। निलेशजी, मी सगळ्यात अगोदर आवाज उठवला की राणे साहेबांनी खासदारकीला उभं राहावं। तोपर्यंत राणे साहेबांचं ठरलेलं सुद्धा नव्हतं, परंतु जे लोक इतर इच्छुक होते त्यांनी मला शेवटी धमकी दिली। आता माझ्याकडे ते व्हॉट्सअप माझं डिलीट झालं की तुम्ही याच्यानंतर मंत्री असणार नाही कारण तुम्ही राणे साहेबांचं नाव सुचवलं।